मध्यरात्रीची वेळ, सगळे शांतपणे झोपलेले आणि अचानक एका मोठ्या स्फोटासारखा आवाज होतो. डोळा उघडतो तोच घराचे छत अंगावर आलेले असतात. मुंबईच्या कुर्ला परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास असाच एक अंगावर काटा आणणारा थरार घडला. कुर्ला येथील कुरेशी नगरमध्ये 250 टनांची एक महाकाय हायड्रोलिक क्रेन थेट तिथल्या झोपडपट्टीवर कोसळली. सुदैवानं यात 10 जण किरकोळ जखमी झाले असून एक मोठी जीवितहानी टळलीये. पण घटना घडली कशी नेमकी पाहूयात. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह. MMRDA द्वारे भांडारी मेटलर्जीची 16 मजली जीर्ण इमारत पाडण्याचं काम सुरू होतं. शुक्रवारी पहाटे 2:40च्या सुमारास इमारतीच्या वरच्या मजल्यावर पोकलन मशीन उचलण्यासाठी ही 250 टनाची क्रेन उभारण्यात आली होती. मात्र आदल्या दिवशी झालेल्या पावसामुळे खालील जमीन खचली आणि 80 फूट लांब क्रेनचा सांगाडा थेट शेजारच्या घरांवर, संरक्षक भिंतींवर आणि दुचाकींवर कोसळला. सुदैवानं क्रेन पडताना रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर अडकल्यामुळे त्याचा वेग मंदावला आणि मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेतील पहिला गंभीर पैलू म्हणजे मध्यरात्री काम करण्याची घाई. पावसाळ्यात एवढी धोकादायक आणि अवजड कामे सामान्यतः बंद ठेवली जातात, तरीही मध्यरात्री 2:45 वाजता हे काम का सुरू होतं, असा थेट सवाल स्थानिक नागरिक आणि वकिलांनी उपस्थित केलाय. दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे क्रेनच्या तुकड्यांमुळे झालेले दुहेरी नुकसान. अपघात घडल्यानंतर पडलेली क्रेन हटवण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला, पण क्रेनचे तुकडे कापताना ते पुन्हा तिथल्या घरांवर पडले, ज्यामुळे लोकांच्या राहिलेल्या घरांचं आणि सामानाचं आणखी नुकसान झालं. आणि तिसरा पैलू म्हणजे सुदैवाने वाचलेली रेल्वे सेवा. क्रेन पडल्यामुळे कुर्ला ट्रॉम्बे रेल्वे लाईन्सवरील ओव्हरहेड केबल्स तुटल्या, पण सुदैवाने ही लाईन फक्त माल वाहतूक आणि तेल टँकरसाठी वापरली जात असल्याने मुंबईकरांची नेहमीची लोकल ट्रेन सेवा विस्कळीत होण्यापासून वाचली. या दुर्घटनेत 10 जण जखमी झाले, ज्यांच्यावर सायन आणि भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण या अपघाताने तिथल्या लोकांचे संसार उद्ध्वस्त केलेले आहेत. बिस्किट विक्रेते नाझिम शेख यांच्या मुलीचं 2 दिवसांवर लग्न आहे. हळदीचा कार्यक्रम नुकताच पार पडला होता आणि रात्री हे संकट ओढवले. घराचं नुकसान झाल्याने शेख म्हणतात, आता चिकन बिर्याणी ऐवजी वरण भात दिला जाईल, पण मुलीचं लग्न तर होणारच. तर दुसरीकडे राजू गौर यांच्या घराची पूर्ण भिंत कोसळली असून त्यांचं सामान ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. MMRDA ने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून क्रेन लावण्यापूर्वी जमिनीची तपासणी केली होती की नाही याचा शोध घेतला जात आहे. मात्र बाधित कुटुंबांना अद्याप कोणतीही आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे स्थानिक नागरिक आता भरपाईची मागणी करत आहेत. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई व्हायला हवी की नाही, तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.